हॅलो सगळ्यांनो, शुभ संध्याकाळ. नमस्कार. मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आम्ही तुम्हाला सुरणाची कापं कशी करायची, म्हणजे व्हेजिटेबल फिश तसं वाटतं अगदी, हो की नाही. तर त्यासाठी आपण ही अशी सुरणाची कापं करून घेतलेली आहेत, मोठी मोठी सुरमई माशाचे तुकडे वगैरे कसे असतात तसे. आणि ह्या कापांना आपण मीठ लावले आणि लिंबूचा रस चोळला, त्यामुळे ती खाजरी पण असतात ना, त्यामुळे मग तोंडाला घशाला वगैरे खाज येत नाही आणि एक आंबट खारट नमकीन अशी टेस्ट येते. तर आपण आता यांना काय करणार आहोत, एका भांड्यामध्ये ठेवायचं. एका अशा भांड्यामध्ये ठेवा किंवा स्टीमरमध्ये ठेवा, कोणतंही चालेल. स्टीमरवर ठेवलं तरी पण चालेल. तर हे भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती ही अशी शेजेने कापं लावून घ्यायची. बघा, अशी कापं लावून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिट हे स्टीम करून घ्यायचं. आता मी ही अशी स्टीम करून घेते कापं आणि मग पुढचं करूया सगळ्यांनो. तर आता आपली ही अशी सुरणाची कापं ही अशी स्टीम होऊन झालेली आहे. आपण ती थोडंसं सुरीने वगैरे असं टोचून पाहिजे, शिजले की नाही ते कळतात. हे बघा, अशी चांगली शिजली आहेत ती. तर आता आपण काय करूया, वरती कोट करण्यासाठी बघा 2 चमचा बारीक रवा, नंतर 2 चमचे अंदाजाने तांदळाचे पीठ आणि मग हे बाकीचे मसाले. मीठ आपण मीठ थोडंसं टाकलेलंच आहे ना त्याच्यात. आत्ता आपण काय करायचं, थोडंसं पिठामध्येच मीठ टाकायचं. धना पावडर, हळद, नंतर हे लाल काश्मीरी मिर्च आणि ही आपली पेस्ट, कोणती, भरड पेस्ट. हे सगळं आपण आता हे एकजीव करूया पिठात आणि त्याच्यामध्येच आपण हे सगळे मसाले टाकूया. पावडर मसाले बघा, धना पावडर, हळद, मीठ थोडंसं टाकलेलंच आहे कशामध्ये, सुरणामध्ये. आणि हे सगळं एकत्र करायचं. आता ही पेस्ट आहे ना, ती पण आपण ह्या मसाल्यातच टाकूया. नाहीतर आपण ही पेस्ट काय करूया, ह्या सुरणांना लावूया. कापांना लावून घेतली ना, बऱ्यापैकी लागते ती अशी. थोडीशी अशी लावून घेऊया सुरणाच्या कापांना आणि थोडीशी आपण पिठात टाकूया, म्हणजे पिठातली पण टेस्ट लागतात त्याला. आणि त्याला असं हे लिंबू आणि मीठ लावून घेतल्यामुळे हा मसाला जो आहे ना बनवलेला, हे रवा, तांदळाचं पीठ वगैरे ते चांगलं लागून जातं. नाहीतर ते पीठ मसाला सोडतं मग ते काप. बघा, आता ती लावून झालेली आहेत अशी. आता ह्या मसाल्यात पण आपण थोडीशी टाकूया चवीसाठी, नाही का. हे बघा, आता हा मसाला आपण एकत्र करून घेऊया छानपैकी. मसाला एकत्र करायचा चांगला आणि कापं त्यामध्ये चांगली अशी
आपण मासे वगैरे कसे तळतो तशा प्रकारे ती कापं तळून घ्यायची. कापं होती की नाही ह्याची स्टीम केलेली कापं, ती अशी घ्यायची. ओल्या ह्या मसाल्यामध्ये थोडीशी अशी ती मिक्स लावायची, चोळायची आणि नंतर ती परत एक लेअर त्याला रव्याचा द्यायचा. असा अशा प्रकारे जास्त जाड रवा नाही लावायचा, एकच लेअर द्यायचा. आणि ही आता मग अशी आपण फ्राय पॅनमध्ये टाकून शॅलो फ्राय करून घ्यायची. हॅलो सगळ्यांनो, तर ही आता आपली अशी सुरणाची कापं तयार आहेत. म्हणजेच आपले व्हेजवाले मासे, हो की नाही? बरं का सगळ्यांनो, नक्की करून बघा, खूप छान आहेत. बघा, टेस्टला पण खूप अप्रतिम लागतात. नक्की करा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. धन्यवाद सगळ्यांना.